बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली। सुमारे 36,000 कोटींच्या शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या पहिल्या टप्प्यात केवळ 15,000 कोटींचाच निधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधी थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। प्रत्येक बातमी अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। 2 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफी मंजूर। आधी लाभ न मिळालेल्या 2017 व 2019च्या माफीतील वंचित शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे। यासाठी शासनामार्फत 1400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। 15 जूनपर्यंत मान्सूनची वाटचाल मंदावणार। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी, कृषी विभागाचा सल्ला। कोकणात मान्सून दाखल झाला, पण राज्यात पावसाची शक्यता सध्या कमी आहे। त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यामध्ये उष्णतेचा तडाखा कायम राहणार। पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी। 3 महिन्यात 5 वेळा झाली खताची दरवाढ। या खरीप हंगामामध्ये 50 किलोच्या पोत्यासाठी आता 2450 रुपये। गतवर्षीच्या तुलनेमध्ये 1000 रुपयांची झाली दरवाढ। कांदा खरेदीचे नियम शिथिल, तरीही शेतकरी असमाधानी। केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी असणारे ए ग्रेड निकष शिथिल केले, मात्र शेतकऱ्यांच्या मते नियम नव्हे भाव वाढवा। कांद्याला 3000 रुपये हमीभाव देण्याची होत आहे शेतकऱ्यांची मागणी। महाडीबीटी पोर्टलवरून खरीप बियाणांचे वितरण सुरू। राज्यात प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापसाच्या बियाणांचे मोफत वाटप करण्यात येत आहे। मराठवाड्यातील शाळा 15 जून पासूनच होणार सुरू, तर विदर्भातील शाळांची पहिली घंटा आता 30 जूनलाच। शिक्षण खात्याला हायकोर्टाची चपराक। विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे। यावर्षी मान्सून येण्यास विलंब होत असून राज्यात उष्णता कायम। फसवी कर्जमाफी योजना रद्द करा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांचा सरकारला इशारा। शासनामार्फत काढण्यात आलेल्या कर्जमाफीच्या GR मधील निकष बदलून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांची कर्जमाफी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना दिलासा। मार्चमधील नुकसान भरपाई जमा होणार। भडगाव तालुक्यातील 52 गावांचा समावेश। खरीप पेरणीपूर्वी होणार भरपाईचे वाटप। मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यात येत आहे। अवकाळी पावसाने 52,000 हेक्टरचे नुकसान। आंबा, काजू, फळबागांना तडाखा। आता झालेल्या पूर्वमोसमी अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 52,000 हेक्टर क्षेत्रावरील 28,975 शेतकऱ्यांचे आंबा, काजू तसेच विविध फळबागांचे नुकसान झाले। यासाठी शासनामार्फत 156 कोटी रुपयांचा निधी मंजूर। विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता। हवामान खात्याच्या तब्बल 30 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। पावसाचा अंदाज देण्यात आलेले जिल्हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। राज्य शासनाची कर्जमाफी योजना। महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार पैसे जमा। 2 लाखावर शेतकऱ्यांचा होणार फायदा। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 800 कोटी रुपये। सातारा जिल्ह्यातील अपडेट। हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आले संकटात। मृग बहारासाठी तानावर सोडलेली संत्रा झाडे सुकण्याच्या मार्गावर। लवकरच पावसाचा अंदाज ठरला फोल। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। देशातील 197 जिल्ह्याला एल निनोचा धोका। केंद्र सरकारकडून विशेष कृती आराखडा तयार। या खरीप हंगामामध्ये देशातील जवळपास 197 जिल्ह्यातील मान्सूनवर एल निनोचे संकट असल्याने पाऊस कमी पडणार किंवा पावसाचा खंड पडू शकतो। दर वाढल्याने तुरीची आवक उंचांकावर। वाशिम बाजार समितीमध्ये 6,950 क्विंटलची आवक। आज बाजार समितीमध्ये लिलावात तुरीला किमान 7,120 रुपये तर कमाल 7,878 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला। खरीप हंगामातील पेरणीपूर्वीची तयारी पूर्ण। आता शेतकऱ्यांना आहे पावसाची प्रतीक्षा। दमदार पावसानंतरच पेरणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। कृषी तज्ज्ञांच्या मते कापूस व सोयाबीनच्या पेरणीला 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आहे आवश्यकता। 1.25 लाख उज्ज्वलाच्या घरी पुन्हा पेटल्या चुली। दरवाढीने महिला झाली त्रस्त। ग्रामीण भागात नागरिकांकडून जलतण म्हणजे सरपंचा शोध सुरू। महिन्यात सिलेंडरच्या दरात झाली मोठी वाढ।
सोयाबीनला कमाल 75,000 तर कापसाला 90,000 रुपयांचे प्रति हेक्टरी पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार. शासनाने संबंधित बँकांना कर्जवाटपाचे दिले निर्देश. आता सातबाऱ्यावर खत मिळणार, गैरप्रकाराला आळा घालण्याचे आदेश. राज्यात सध्या सुरू असलेली खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करण्यासाठी सातबारा उतारा व आधार कार्ड आता सक्तीचे केले आहे. सरसकट कर्जमाफी, पीक विमा भरपाई गेली कुठे? शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीवर हल्लाबोल तर थेट पालकमंत्र्यांच्या घरावर देणार कडक 15 दिवसाचा अल्टिमेट्स मोर्चा. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. लाडक्या बहिणींचे हेलपाटे, या कारणाने थांबवले निधी. वय 65 वर्षापेक्षा जास्त असणे, एकाच कुटुंबातील अनेक महिलांच्या नावे वाहने असणे, नोकरी, आयकरदाते अशा विविध कारणामुळे महिला या योजनेपासून अपात्र होत आहे. 50,000च्या प्रोत्साहनपर लाभाची अपेक्षा. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलतीसह नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता. 30 जूनपर्यंत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. वरुण राजा अचानक गायब, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे. गतवर्षी 10 जूनच्या आसपास पेरणी झाली होती, मात्र यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा अंदाज उशिराचा आहे. 38 रुपये खरेदीचे सोयाबीन 166 रुपयांना बियाणे म्हणून मारले शेतकऱ्यांच्या माती. प्रक्रियेच्या नावाखाली बळीराजाकडून तब्बल 4 पट अधिक दरांची होते वसुली. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांनो, तंत्रज्ञानाच्या वापरातून खरीप हंगामामध्ये उत्पादन क्षमता वाढवा. आताच्या एआयच्या युगामध्ये शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवता येणार आहे. सरकारचा हात आखडता, मोफत गणवेशाच्या निधीमध्ये 20% केली कमी. समग्र शिक्षा अभियान, शालेय पोशाखासाठी 300 ऐवजी 240 रुपये उपलब्ध करून दिल्याने तुटपुंजा रकमेमध्ये गणवेश कसा खरेदी करावा, विद्यार्थ्यांचा सवाल. मांजरा सहकारी साखर कारखान्याकडून 3,177.52 रुपयांचे अंतिम ऊस बिल जमा. लातूर जिल्ह्यातील कारखान्याकडून ऊस बिलापोटी 227,32,98,000 रुपये ऊस पुरवठादारांच्या खात्यामध्ये वर्ग. मान्सून लांबणीवर, पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन. राज्यात मान्सूनने दक्षिण कोकणामध्ये प्रवेश केला असला तरी तो अद्याप सर्वदूर सक्रिय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारे नियोजन करावे. शाळेची वाट सुकर होणार, विद्यार्थ्यांना भत्ता मिळणार. RTE कायद्याअंतर्गत निर्णय. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार. विद्यार्थ्यांना आता प्रवास भत्ता मिळणार आहे. गायगोट्यासाठी 2.25 लाख रुपयांचा निधी मंजूर. निधी अभावी लाभार्थी झाले परेशान. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सोखर्चाने गोटे उभारले. आता अनुदानाची प्रतीक्षा. लातूर जिल्ह्यातील अपडेट. तूर, मूग, उडीद पेरायचे का? मग सरकार देते बियाणावर बंपर अनुदान. खरीप हंगाम सन 2026 साठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि प्रमाणित बियाणांचे अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. पेरणीच्या तोंडावर खतांची कृत्रिम टंचाई असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कीटकनाशके, पाईप आणि फवारणी यंत्रासह सर्व शेती साहित्य महाग झाले आहे. मागील खरीप पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांची यादी जाहीर. विक्रमी उत्पादन घेणाऱ्यांना 1 लाख रुपयांची मिळणार बक्षिसे. जनगणना कर्मचाऱ्यांसाठी ना विमा ना भरपाई. माहिती अधिकारामध्ये केंद्र सरकारचे धक्कादायक उत्तर. आता सुरू असलेल्या जनगणनामध्ये प्रणंगक, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजना नाही. वसमतमध्ये हळद लागवडीची लगबग सुरू. तमिळनाडूच्या सेलम बेण्याची पसंती. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याद्वारे हळद लागवडीची सुरुवात झाली असून हळदीचे सेलम बेणे प्रति क्विंटल 5,200 रुपयाला मिळत आहे. प्रथम प्रति क्विंटलला मिळाला 3,500 रुपयांचा दर. वसमतमध्ये केळींचे भाव कडाळले. विदेशामध्ये जाणाऱ्या केळीला 3,500 रुपयांचा मिळत आहे भाव. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा वैजापुरामध्ये फज्जा. कोटेशन भरवणे साहित्य अर्धवट. कंत्राटदारांची मनमानी आणि दिरंगाईमुळे शेतकरी झाले हैराण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. युरिया DAP साठा गेला कुठे? प्रशासन दप्तरी मुबलक साठा. कृषी दुकानावर मात्र मिळेना. शेतकऱ्यांची घालमेल. यावर्षी शेतकऱ्यांना खते खरेदी करताना चांगलीच दमछाक झाली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे.
राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मोफत निवास, भोजन आणि वायफाय व बरंच काही शासकीय वसतिगृहासाठी अर्ज प्रक्रिया सुरू. शिक्षणासाठी अनेक जिल्ह्यातील वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटीसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांनी फेडले कर्ज, आता प्रोत्साहनपर लाभाची प्रतीक्षा. पुणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3% दराने 6,39,66,736 रुपये व्याज सवलत मिळणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चाळीत ठेवलेला कांदा उष्णतेमुळे सडू लागला, शेतकरी हवालदिल. दरवाढीची अपेक्षा. अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा चाळीतच साठवून ठेवला, मात्र उष्णतेमुळे कांदा सडू लागला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चाराचा प्रश्न गंभीर, शेतकरी आर्थिक संकटात. राज्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे विहिरी व बोरवेल कोरडे पडल्याने जनावरांसाठी लागणारा चारा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळांनी अवास्तव्य शुल्क साहित्य खरेदीची सक्ती केल्यास होणार कारवाई. अनधिकृत शाळेवर शिक्षण विभागाचा वाच. पालकांनो खात्री करूनच आपल्या मुलांना प्रवेश द्यावा. पीएम किसानचा हप्ता होणार बंद, सरकारची शेवटची मुदत. अनेक शेतकऱ्यांमध्ये ई-केवायसी कडे आहे दुर्लक्ष. कृषी विभागाची मोहीम सुरू. पीएम किसान योजनेतील हप्ते रेग्युलरपणे प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी करून घ्यावी. अंधापुरी केळीला मागणी वाढल्याने भावात आली तेजी. एका क्विंटलला मिळतोय 24 रुपयांचा भाव. 15 दिवसापासून केळीला चांगलाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासा. आता सामान्यांना पोटभर जेवणही परवडेना. मंथली मेस महागली. पेट्रोल डिझेल नंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये दुपटीने वाढ झाल्याने मेस व खानावळींचे बजेट बिघडले. क्यूआरमुळे प्रवासी कोंड्यात, वाहकांनाही मनस्ताप. महामंडळाची ऑनलाईन यंत्रणापूर्ती कोलमडली. एसटी महामंडळाद्वारे आता प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग व बसमधील क्यूआर तिकीटची सुविधा मिळणार आहे. कांदा दरावरून शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. अनखेड येथे भारतीय किसान संघाची बैठक. बाजारामध्ये मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांनी लावलेला उत्पादन खर्चही निघणे कठीण. बाळगणाला मक्का, कांदा, द्राक्ष उत्पादकांची 3 कोटींची फसवणूक. जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये एकाच दिवशी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन. सरसकट कर्जमाफीची मागणी. सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी करून साखर निर्यात बंदीचाही केला निषेध. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. गाय शेळी गोटा योजनेमध्ये 1.5 लाखांचे अनुदान. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेळी शेड व गाय गोटा अनुदानाचे लाभ देण्यात येत आहे. धोंड्याच्या महिन्यात सोन्या चांदीच्या दराचा भडका. सासूरवाडीचे कंबरडे मोडले. दरवाढीने बाजारपेठेमध्ये शांतता. मानपानासाठीही तांब्याच्या वस्तूंचीच मागणी वाढली. जिल्ह्यातील 2 लाखांच्या पुढे लाडक्या बहिणी झाल्या अपात्र. महिला व बालकल्याण विभागामध्ये विनंती अर्ज पात्र असतानाही वगळण्यात आले. ई-केवायसी व इतर कारणामुळे लाडकी बहीण योजनेतील राज्यातील 81 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहे. जिल्ह्यात हळदीची लागवड वाढली, पण पाऊस थांबल्याने पीक संकटात. मान्सूनचे आगमन आणखी लांबल्यास हळदीसह इतर खरीप पिकाच्या पेरण्यावर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यातील 10 कारखान्याकडे ऊस बिलाचे 246 कोटी रुपये थकले. सोलापूर जिल्ह्यातील 10 साखर कारखान्याकडे FRPची 246 कोटी रुपये थकली आहे. मूर्ख बहारा व संकट. संत्रा बागा करपू लागल्या. तापमानवाढीचा फटका. शेतकरी आले चिंतेत. भरपाईची होत आहे मागणी. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. किलकारी योजनेतून गर्भवती माता पालकांना मोबाईलवरच मिळणार आरोग्य मार्गदर्शन. गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या पालकामार्फत आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाद्वारे किलकारी मोबाईल आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. एल निनोच्या संकटावर मात करण्यासाठी शेतीचे नियोजन करा.
आंबातील बैठकीतून अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. यावरही मान्सूनवर येईल येण्याचे संकट असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आधी लाभ न मिळालेले शेतकरी ही कर्जमाफीत. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. 2017 व 2019च्या माफीतील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्याद्वारे राज्यातील वंचित 6 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी. यासाठी शासनाद्वारे 1400 कोटींना मान्यता देण्यात आली आहे. मान्सूनची 13 राज्यामध्ये धडक. आज मुंबईत येणार. पुढील आठवड्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये पोहोचणार. मान्सून मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर असून पुढील 24 तासामध्ये मुंबई शहरात दाखल होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोंडी. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.